NTV टाइम, जनता की बात जनता के साथ। हाल ही में महाराष्ट्र में गिरी हुई गुणवत्ता वाली दवाई सप्लाई की खबर सभी जगह वायरल हो रही थी। साथ ही महाराष्ट्र के बीड जिले के अंबाजोगाई और महाराष्ट्र के नागपुर के सरकारी अस्पताल और वैद्यकीय महाविद्यालय में बोगस गुणवत्ताहीन दवाइयों की सप्लाई की खबर कई जगह प्रकाशित हुई। ये दवाइयां गुजरात की दवाई कंपनी तथा महाराष्ट्र की कोल्हापुर की कुछ दवाई कंपनी द्वारा सप्लाई की जा रही थी, जिस वजह से जिले की आम जनता में संभ्रम का विषय बना हुआ है। महाराष्ट्र के गढ़चिरौली जिले में भी ये कंपनियों द्वारा दवाइयों की सप्लाई की गई। वह अगर नहीं की गई तो सभी दवाइयों की जांच करने की मांग शिवसेना उद्धव बालासाहेब गट के माजी जिला संयोजक डॉक्टर श्रीकांत बंसोड़ ने देसाईगंज उप विभागीय अधिकारी द्वारा मुख्यमंत्री देवेंद्र के फडणवीस को दी गई। निवेदन देते हैं इस समय विलास ठाकरे, हेमराज गायकवाड़, डॉक्टर मंडल उपस्थित रहे। गडचिरोली से इलियास खान की रिपोर्ट। देसाईगंज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माजी जिल्हा समन्वयक या नात्याने मी स्वतः आणि काही कार्यकर्ते, वडसा तालुक्यातील काही कार्यकर्ते मिळून आम्ही एसडीओ कार्यालयामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना काही निवेदन दिलेलं आहे। आणि निवेदनाचा विषय असा आहे की महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई म्हणा किंवा नागपूर या ठिकाणी शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयात गरीब रुग्णांसाठी जी औषधांचा पुरवठा केला जातो त्या पुरवठ्यामध्ये गुजरात स्थित अहमदाबाद या ठिकाणची काही बोगस कंपन्यांकडून बोगस औषधांचा साठा पुरवला गेला अशी माध्यमातून बातमी कळली। आणि गेल्या 2 ते 3 दिवसापासून माध्यमांमध्ये हे खळबळजनक वृत्त असल्यामुळे आम्हाला असा संशय होता की गडचिरोली जिल्ह्याच्या सामान्य रुग्णालयामध्ये सुद्धा अशा प्रकारचा बोगस औषधांचा साठा पुरवला गेला असावा। त्याची रीतसर चौकशी व्हावी, कारण बहुतांश गडचिरोली जिल्ह्याचा जो रुग्ण आहे, जवळपास 80% ग्रामीण रुग्ण जो आहे तो सरकारी यंत्रणेवर अवलंबून आहे। आणि अशा वेळी या गडचिरोली जिल्ह्यातील 80% रुग्ण बांधवांना जर अशा बोगस औषधांचा सप्लाय जर झाला असेल तर हा तो त्यांच्या जीवाशी खेळ आहे असं आमचं मत आहे। नेहमीप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचा जो शिकवण आहे की 80% आमचा समाजकार्य आणि 20% राजकारण आहे, हा इथं विषय राजकारणाचा येत नाही, समाजकारणाचा विषय आहे। समाजातील गोरगरीब जनतेला आवश्यक ती औषधी त्या योग्यतेप्रमाणे भेटायला पाहिजे। परंतु जर अशा प्रकारचे बोगस औषधोपचार होत असेल किंवा औषधाचा साठा जर या ठिकाणी उपलब्ध असेल तर तो तात्काळ जप्त करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। आणि दोषी जे काही मिळतील, जे काही अधिकारी किंवा अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी दोषी सापडतील त्यांच्यावर तात्काळमध्ये कारवाई व्हावी, अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी खूप मोठा तीव्र आंदोलन आम्ही करण्याच्या विचारात आहोत। धन्यवाद।